ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी चिमूर तहसील की, जहां 20 मार्च को एसटी बस के पलटने से यात्री घायल हो गए जब चालक को चक्कर आ गया और बस सड़क के बैरिकेड को तोड़ते हुए खेत में पलट गई। साथ ही बात होगी जालना की, जहां जालना कलेक्टर कार्यालय के सामने मराठा समुदाय ने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में विवादास्पद बयान देने वाले प्रशांत कोराटकर की गिरफ्तारी की मांग को लेकर आंदोलन किया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। चिमूर तहसील के चिमूर आगर की एक एसटी बस नागपुर की ओर जा रही थी। जब बस पिंपलनेरी गांव के पास पहुंची तो चालक को चक्कर आ गया। इस कारण बस सड़क के लोहे के बैरिकेड को तोड़ दिया और राजमार्ग के बगल में खेत में पलट गई। गुरुवार को इस घटना में यात्री घायल हो गए। ये 20 मार्च को सुबह 10:30 के बीच हुआ। प्राप्त जानकारी के अनुसार चिमूर आगर की एसटी बस क्रमांक MH40 CM 4418 चिमूर से यात्रियों को लेकर नागपुर जा रही थी। इस बीच यात्रियों के बीच चर्चा हो रही है कि पिंपलनेरी गांव के पास चलती बस में चालक को चक्कर आने के कारण बस चालक ने वाहन से नियंत्रण खो दिया और बस हाईवे पर रखे लोहे के बैरिकेड से टकराकर हाईवे के बगल खेत पर पलट गई। जब गांव के नागरिकों को सूचित किया गया तो बस पलट गई है। ऐसा पता लगते ही नागरिकों ने तत्काल यात्रियों को बस से बाहर निकाला। घायलों को इलाज के लिए चिमूर उपजिला अस्पताल में भर्ती कराया गया है। घटना की जानकारी जैसे ही चिमूर पुलिस को दी गई, तुरंत पुलिस मौके पर पहुंच गई और यात्रियों को इलाज के लिए भेजा है। बस पलटने से बड़ा हादसा हो गया, लेकिन सौभाग्य से कोई जनहानि नहीं हुई है। हालांकि यात्री गंभीर रूप से घायल हुए हैं और खबर लिखे जाने तक घायल यात्रियों की संख्या का पता नहीं चल सका है। चंद्रपुर से सी न्यूज संवाददाता एफाज उर्फ गोलू पठान की रिपोर्ट। महाराष्ट्र के जालना में मराठा क्रांति मोर्चा ने जालना जिला कलेक्टर कार्यालय के सामने धरना आंदोलन किया। इसमें प्रशांत कोराटकर की तत्काल गिरफ्तारी की मांग की गई है। प्रशांत कोराटकर ने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में एक विवादास्पद बयान दिया था, जिससे पूरे महाराष्ट्र में मराठाओं के भीतर आक्रोश नजर आ रहा है। जल्द से जल्द प्रशांत कोराटकर ने गिरफ्तारी की मांग को लेकर मराठा क्रांति मोर्चा की ओर से जिला कलेक्टर कार्यालय के सामने धरना आंदोलन किया। इस बीच अगर कोराटकर को गिरफ्तार नहीं किया जाता है तो मराठा क्रांति मोर्चा के समन्वयकों ने राज्य सरकार को चेतावनी दी है कि मराठा समुदाय की ओर से महाराष्ट्र में बड़ा आंदोलन होगा। जानते हैं मामले में मराठा क्रांति मोर्चा संजय लाखे पाटिल और मराठा क्रांति मोर्चा अशोक पडुल समन्वयक का क्या कुछ कहना था। मला सांगा की नेमकं प्रशांत कोराटकरवर आहे कधी पोलिसात गुन्हा दाखल झालाय, अनेक दिवस झाले, मात्र अजूनही अद्याप अटक नाही। प्रशांत कोराटकरने ज्या पद्धतीनं आपली जातकुळ दाखवत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध गरळ ओकली होती आणि तो ज्या विचारसरणीचा पाईक आहे ती विचारसरणी आणि संस्कृती दाखवून दिली होती त्यांनी। त्यामुळे त्याच्या विरुद्ध जालना येथे आम्ही मराठी क्रांती मोर्चाच्या वतीनं तक्रार दाखल करून गुन्हाही दाखल केला होता आणि अपेक्षा अशी होती की त्याला तात्काळ अटक केलं जाईल आणि त्याच्या विरुद्ध राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातील। परंतु जे दिसतंय की त्याची जी विचारसरणी आहे तीच विचारसरणी असलेल्या राज्याला गृहमंत्री असल्यामुळं ते सातत्यानं त्याला अटक न होऊ देता त्याला जामीन कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतायत। पहिल्यांदा कोल्हापूर न्यायालयामध्ये जामीन मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली। कोल्हापूर न्यायालयानं 3 दिवसापूर्वी जामीन त्याचा फेटाळला, त्याला संरक्षण नाकारलं, तरीही राज्य सरकारने त्याला अटक केली नाही आणि आज त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता। त्याची सुनावणी आज झाली। त्या ठिकाणी सुद्धा माननीय न्यायालयानं त्याला कसल्याही प्रकारे संरक्षण दिलं नाही, परंतु आजची सुनावणी जी आहे ती सोमवारपर्यंत पुढे ढकललेली आहे। म्हणजे पोलीस त्याला कुठल्याही क्षणी अटक करू शकतात, परंतु तरीही या राज्याचे पोलीस गृहमंत्री त्याला अटक करत नाहीत आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्याला तात्काळ अटक केली पाहिजे आणि राज्य सरकार जी बोटछिपी भूमिका त्याच्या संदर्भात घेतंय त्याला विरोध करण्यासाठी, त्याला निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलंय आणि राज्यामध्ये सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात एक विशिष्ट विचारसरणी सातत्यानं विषारी वीज ओकते, त्याच्या विरोधामध्ये हा आमचं आंदोलन आहे आणि जर त्याला सोमवारपर्यंत अटक झाली नाही तर आमचं आंदोलन
या पुढच्या काळामध्ये अतिशय तीव्र होईल आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे त्यांनी तातडीनं त्याला अटक केली पाहिजे, कारण की आज त्याला कसल्याही प्रकारे न्यायालयामधून कायद्याचं संरक्षण मिळालेलं नाही. नाव काय? डॉक्टर संजय लाखे पाटील. तुमची काय मागणी आहे आणि इथं तुम्ही काय करताय? काय शिवद्रोही प्रशांत कोरटकर याने काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं. अनेक महापुरुषाबद्दल त्यांचं तो नेहमी वक्तव्य करतो. त्याच्यावर या नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी गुन्हा दाखलही झाला. देशद्रोहाचा आम्ही आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही जालना जिल्ह्यातील त्यांच्यावर या देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर एवढा मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा या प्रशांत कोरटकरला हे राज्य शासन गृहमंत्री त्याला अटक करत नाहीये. म्हणून त्याने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एक धरणे आंदोलन केलेलं आहे. प्रशांत कोरटकर याने कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळण्यात आला. आज प्रशांत कोरटकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आपल्या जामीनसाठी गेलेला आहे. आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं मी स्वतः त्या ठिकाणी फिर्यादी आहे. आम्ही आमचा त्या ठिकाणी वकील करून त्याला त्या ठिकाणी जामीन मिळू नये याकरिता आम्ही आमचा वकील त्या ठिकाणी दिलेला आहे. आज त्याला त्या जामिनावर सुनावणी सोमवारी होणार आहे. म्हणून ज्या आरोपीवर असे गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे दाखल असतात कायद्यानं त्याला त्या ठिकाणी तात्काळ अटक व्हायला पाहिजे. आज ती अटक होती की नाही आणि अटक जर नाही झाली तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं 24 तारखेला जसं आम्ही घोषणा केलेलीच आहे की 24 तारखेला राज्यभर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू. प्रशांत कोरटकरला त्या ठिकाणी अटक व्हायलाच पाहिजे. त्याच्या मागचा जो म्हणजे त्याला वाचवणारा हा आम्हाला तर शंका आहे की हा गृहमंत्रीच आहे की तो त्याला वाचवत आहे, कारण की तो त्याच्या नागपूरमध्ये हसं काय असं या सगळं आपल्या चित्रावरून दिसतोय. म्हणून आज या कोरटकरला अटक होण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा या धरणे आंदोलनात बसलेलो. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू आणि या देशद्रोहाला अटक करून याला कडक शासन व्हायला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे. अशोक पडू, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, महाराष्ट्र जालना से सी न्यूज संवाददाता शबीर पठान की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।